नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातील सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहूया. सुरुवातीलाच बातमी आहे मनोज जरांगे यांच्या संदर्भात. मनोज जरांगे उपोषणावरती ठाम आहेत. शनिवारी सकाळी 10 वाजता ते उपोषणाला सुरुवात करतील. सरकारला वेळ देणार नाही असं जरांगे यांनी म्हटलंय. शासनानं लेखी स्वरूपात आश्वासन द्यावं. सरकार अधिकाऱ्यांशी बैठक घेणार आहे असंही जरांगे यांनी विधान केलंय. तर मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी. पाहूया. मनोज जरांगे पाटील यांनी 30 तारखेला उपोषणाची घोषणा केली. त्यानंतर जर बघितलं तर सरकारचं शिष्टमंडळ हे आज मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल झालं होतं. त्यानंतर 2 तास जे आहेत या दोघांमध्ये चर्चा देखील झालेली आहे. मात्र यामध्ये काय निष्पन्न झालं हे बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः जरांगे पाटील काय सांगाल? तुमची चर्चा झाली, 2 तास चर्चा झाली. आता विचारपूर्वक सगळं विचारून येतो म्हणले आणि सांगतो. आम्ही मुख्यमंत्र्याला विचारतो, उपमुख्यमंत्र्यांना विचारतो, दोन्ही राज्य मंत्रिमंडळाची मराठा समितीची उपसमिती त्यांना विचारतो. असं त्यांनी सांगितलं. सकाळी येतो किंवा कधी येतील. उद्याचं आंदोलन जरी सुरू झालं तर आम्ही थोडे दरवाजे बंद केले, तर कधी पण येऊ शकते, काही अडचण नाही. मात्र नेमकी आज काय चर्चा आहे? कोणत्या प्रश्नावरती तोडगा निघाला? मुख्य मागण्या तुम्ही त्यांच्यासमोर कोणत्या ठेवल्यात? तोडगा निघालाच नाही ना. आम्हीच विचारलं आणि त्यांना 58 लाख नोंदी निघाल्यात, तर प्रमाणपत्र का दिले नाहीत? द्या सूचना. प्रशासन स्तरावर सूचना द्या. या सूचना दिल्यात म्हणून तुम्ही सांगा. गॅजेट काढलंय, त्याच्या सूचना दिल्यात, प्रमाणपत्र लगेच वाटप करायचे. प्रशासन स्तरावर पाहिजेत पण सूचना, शासन स्तरावर पाहिजेत त्या सूचना. तुम्ही सांगा व्हॅलिटी रोखून धरू नका. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय, तुम्ही केसेसचा विषय, तुम्ही सातारा संस्थांचा गॅजेटियरचा विषय, JR काढा. सांगा, तुम्ही सूचना द्या त्या सगळ्या. सारथीपासूनचे सगळेच विषय घेतले आपण. सांगतील आता विचारून सगळ्यांना. सांगतो म्हणले, येतो म्हणले. ते मीडियात हे तुमच्या येतो म्हणलेले येतील. काय उद्या येतील, त्याच्यात काय होईल? आंदोलन सुरू झालं मग काय झालं? त्यात काय थोडेच आम्ही एकमेकाला बॉम्ब फेकून आणणार आहेत. कधी पण येऊ द्या. पण ते योग्य वाटलं आम्हाला. विचारून सांगणं चांगली गोष्ट आहे. आंदोलन किती वाजता सुरू होईल आणि आंदोलन चालू झाल्यानंतर सरकारला तुमची चर्चेत दार उघडे असणार आहे? हो, आम्ही म्हणणारच नाहीत ना. आम्ही म्हणणारच नाहीत ना. तुम्ही येऊ नका, दारं बंद केली, अजिबात नाही म्हणणार. 10 वाजता आंदोलन सुरू होणार. उपोषण 10 वाजता. उपोषणावरती ठाम असणार? आता ते वापस येतो म्हणल्यावर मी का अर्धवट सोडून देऊ? का मराठ्यांचं वाटोळं करू? का फसवायचं? आणि त्यांनी तरी का समाजाला फसवायचं? समाजाने काय कमी केलं? त्यांना सत्तेवर बसवलं. नोंदी असून देत नाही, त्यासाठी भांडावं लागतं. काय राव सरकार. तरी मी त्यांना गोडच बोलतोय, तरी त्यांना तोंड टाकून बोलत नाही आहे. त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. हे शांत आहेत मराठी, त्यांचा संयम नाही डळू द्यायचा. हे सरकारनं ओळखलं पाहिजे. का विटीस धरायचं? का अन्याय करायचं मराठ्यावर? हक्काचा असून देत नाहीत म्हणजे आंदोलन होणार आहे उद्या, पण त्यांनाही येण्यापासून रोखलेलं नाही. मराठा समाजाचं आंदोलन असेल किंवा इतर असेल, त्या मोडीत काढण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा जो आहे तो आता मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह विजय चिडे, अंतरवाली, सराटी.